नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ओवीची तब्येत अचानक बिघडलेली आहे. जानकी घरी येते आणि पाहते तर काय तिला खूप मोठा धक्का बसतो. ओवीची तब्येत बिघडलेली आहे आणि ओवीने ते एक्सपायर झालेले जे केक होते ते खाल्ल्यामुळं ओवीला आता कळायचं बंद झालेलं आहे आणि ओवीला काही सुचत नाही आहे. तिचं खूप पोट दुखायला लागलेलं आहे. जानकी ओवीला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी गाडी मिळते का प्रयत्न करत असते. तर इकडे ऋषिकेशला गुंडांनी पकडून ठेवलेलं असतं, बांधून ठेवलेलं असतं आणि ते आता त्यांची पार्टी एन्जॉय करत असतात, दारू पित असतात. तेव्हा ऋषिकेशचं त्यांच्या बोलण्याकडे बारीक लक्ष असतं. तेव्हा ते म्हणत असतात की आता मालकाला फोन करून सांगायचं की झालेलं आहे काम, याला आपण पकडून ठेवलेलं आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. त्याचबरोबर ऋषिकेश ते सगळं ऐकत असतो. मग ऋषिकेशला तिथे एक चाकू पडलेला दिसतो, म्हणजे एक लोखंडी तुकडा असतो आणि मग ऋषिकेश हळूहळू पुढं त्याची खुर्ची सरकवत तो लोखंडी तुकडा पकडतो आणि त्याने तो हाताचा दोर जो आहे बांधलेला तो कापू लागतो. आणि बरोबर त्याचा फायदा असा होतो की त्याला जो दोर असतो तो जो दोर आहे तो कापला जातो आणि त्यानंतर मग आपल्याला पाहायला मिळतं की ऋषिकेश तर तिथून सुटलेला असतो. पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट घडलेली असते, ती म्हणजे ते गुंड असतात त्यांना फोन येतो. आता त्यांचा मालक कोण आहे हा प्रश्न पडलेला असतो आणि ऋषिकेश पाहतो शांतपणे तिथे दरवाजाच्या मागे तो लपून बसलेला असतो. कारण ऋषिकेश तिथून पळून जाण्याच्या मार्गावरती असतो आणि जेव्हा ऋषिकेश तिथे पाहत असतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं आणि ते गुंड बोलत असतात ते म्हणजे ऐश्वर्या आणि सयाजीराव विखे पाटील यांच्याशी. आणि त्याचबरोबर मग ऐश्वर्या तिकडून म्हणत असते की त्याचा कार्यक्रम उद्या करायचा आहे, त्याला तीळ तीळ तुटताना बघायचे मला आणि त्याला एका झटक्यात मारून टाकायचं नाही तर ती तडफडून तडफडून मेला पाहिजे. हे तिकडून सयाजीराव आणि ऐश्वर्या सांगत असतात. तेव्हा ऋषिकेशच्या सगळा डाव लक्षात येतो आणि ऋषिकेशला वाटतं की माझ्यावर इथं एवढं मोठं संकट आलेलं आहे, पण मला जानकीने फोन केला होता, नक्की जानकी कोणत्या संकटात सापडलेली आहे. इकडे डॉक्टर जानकीला म्हणत असतात की तुम्हाला पैसे भरावे लागते. तेव्हा जानकीकडे आता पैसे भरायला नसतात. जानकीला प्रश्न पडलेला असतो. आता तिच्याकडे फक्त गळ्यामध्ये जे मंगळसूत्र असतं, म्हणजे फक्त 2 डोरली आणि 4 मणी, ते मंगळसूत्र घाण ठेवायचा जानकी विचार करते. जानकी हातापाया पडते आणि म्हणते की ऋषिकेश कामासाठी बाहेर गेलेले आहेत, ते आले की आम्ही पैसे भरतो, आत्ता प्लीज तुम्ही ओवीवरती उपचार सुरू करा. सुरुवातीला डॉक्टर नाचापाडा लावतात, पण नंतर त्यांना तिथे ॲडमिट करून घ्यायचा निर्णय घेतात. कारण ते म्हणतात की हे जे आहेत ते रणदिवे कुटुंब आहे, गावातलं चांगलं प्रस्थ आहे, तर आपण त्यांना ॲडमिट करून घेऊया. आजपर्यंत ऋषिकेश रणदिवे यांनी खूप मुलांसाठी त्यांनी मदत केलेली आहे, खूप पेशंटला त्यांनी मदत केलेली आहे, तर आज आपण त्यांच्या मुलीच्या बाबतीत असा निर्णय घ्यायला नको असा विचार डॉक्टर करतात आणि ओवीला ॲडमिट करून घेतात आणि उपचार सुरू करतात. त्याचबरोबर इकडे सौमित्र फोन करतो आणि म्हणतो वहिनी काय झालं. तेव्हा जानकी रडत असते. जानकी म्हणते नाही काही नाही झालं सौमित्र भाऊजी. तेव्हा जानकीला सौमित्र म्हणत असतो की नक्की सांगा वहिनी काय झालेलं आहे, मला कळत नाही आहे, तुम्ही कोणत्या तरी अडचणीत सापडलेला आहात हे माझ्या लक्षात आलेलं आहे. तेव्हा जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी आपल्या ओवीची तब्येत बिघडलेली आहे आणि ओवीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. हे ऐकल्यानंतर इकडे सौमित्रला मात्र धक्का बसतो आणि सौमित्र म्हणतो की वहिनी काळजी करू नका, मी आलोच तिथं. आणि सौमित्र हा आता जानकीकडे यायला निघतो आणि सौमित्राच्या लक्षात आलेलं असतं की जानकी वहिनी कोणत्या प्रॉब्लेममध्ये आहे, जानकी वहिनीला मदत करणं गरजेचं आहे. हे सगळं सौमित्रच्या लक्षात आलेलं असतं आणि सौमित्र धावतच आता हॉस्पिटलकडे येतो. जानकीने ओवीला ॲडमिट केलेलं असतं. सौमित्र तिथे रिसेप्शनला भेटतो आणि त्याचबरोबर सौमित्र म्हणू लागतो की किती बिल भरायचं आहे, किती ॲडव्हान्स भरायचा आहे. तो ॲट अ टाईम तिथे सगळं बिल ऑलरेडी भरून टाकतो, म्हणजे त्यांनी जे सांगितलेलं असतं त्यापेक्षाही जास्त. ओवीची तब्येत बिघडत तर चाललेली असते, डॉक्टर उपचार करत असतात, पण ओवीमध्ये अजून तरी काही सुधारणा झालेली नसते. त्यावेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ऋषिकेश तिथून गुंडांच्या तावडीतून बाहेर पडतो आणि त्याच्याकडे मोबाईल वगैरे काही नसतो, तर तो एका माणसाकडून तो मोबाईल घेतो
आणि मग इकडे जानकीला कॉल करतो. जानकी अननोन नंबरचा कॉल आहे म्हणून ती उचलते. पाहते तर इकडून ऋषिकेशचा आवाज येतो. जानकी म्हणते, ऋषिकेश तुम्ही कुठे आहात? तेव्हा ऋषिकेश तिला म्हणतो की काय झालंय जानकी? तेव्हा जानकी म्हणते की आपली ओवी ॲडमिट केलंय मी ओवीला, कारण ओवीची तब्येत बिघडलेली आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अचानक काय झालं जानकी तिला? तेव्हा जानकी म्हणते की ओवीने ते एक्सपायर झालेले कपकेक खाल्ले आणि तिला फूड पॉयझनिंग झालेलं आहे. ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे. जानकी म्हणते की मला कळत नाही, डॉक्टरांचे पैसे भरायचे आहेत, मी आता मंगळसूत्र मोडायला चाललेली आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की त्याची काही गरज नाही आहे जानकी, मी येतोय पैसे घेऊन, असं तो सांगू लागतो. तेव्हा जानकी म्हणते की नाही मी आत्ता जाते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तू थांब मी येईपर्यंत. तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे तुम्ही लवकर या. मग तुम्ही कुठे होता? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मी आत्ता येतोय ना, माझा नको विचार करू, असं ऋषिकेश जानकीला सांगत असतो. मग जानकी ऋषिकेश आल्या त्याला विचारते, काय झाले तुमची ही अवस्था अशी कशी झालेली आहे? तेव्हा ऋषिकेश इकडे सांगतो की त्या सयाजीराव आणि ऐश्वर्याने मला ट्रॅपमध्ये अडकवून मारण्याचा प्रयत्न केलेला होता. हे सगळं जे काही केलेलं आहे ते त्यांनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर जानकीला म्हणत असतो की मी त्यांचं बोलणं ऐकलेलं आहे, नशीब म्हणून मी आज वाचलेलो आहे, नाही तर माझी पूर्णच वाट लागली असते. त्यांनी मला उद्या संपवण्याचं ठरवलेलं आहे. हे ऐकल्यानंतर जानकीला खूप मोठा धक्का बसतो. जानकी म्हणत असते की नाही आता मी सोडणार नाही. आणि त्याचवेळी ऋषिकेशला ती म्हणते की कोणीतरी पैसे भरलेले आहेत, सध्या आपल्या ओवीचा जीव वाचणं महत्त्वाचं आहे. ऋषिकेश म्हणतो आत्ताच्या आत्ता मी माझ्या हातातलं जे कडं आहे ना ते घाण ठेवतो आणि आपल्या ओवीसाठी पैसे भरतो. त्या रणदिवेंनी जर पैसे भरलेले असतील तर ते मला नको आहेत. ते पैसे मी त्यांच्या तोंडावर फेकून मारणार आहे. काही गरज नाही आहे त्यांचे आपल्याला उपकार घ्यायचे. जी माणसं आपल्या जीवावर उठलेले आहेत त्यांचे उपकार घ्यायची काही गरज नाही. जानकी आणि ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये येतात आणि मग जानकी म्हणून की आता ओवी बरी होणं गरजेचं आहे. डॉक्टर म्हणतात की आता फूड पॉयझनिंग जे तिच्या पूर्ण शरीरात पसरत होतं ते थांबलेलं आहे, पण ती लवकरात लवकर शुद्धीवर येणं गरजेचं आहे असं डॉक्टर सांगू लागतात. तेव्हा जानकी म्हणते की हो. ऋषिकेश आणि जानकी दोघंही ओवीच्या काळजीत असतात. इकडे सौमित्र आता घरी गेलेला असतो आणि तो आईला सांगत असतो की तुला माहिती आहे का तुझ्यामुळं काय काय घडलेलं आहे? सुमित्रा म्हणते काय झालं? तेव्हा सौमित्र सांगतो की ओवीला ॲडमिट केले, ओवीची तब्येत बिघडलेली आहे, ते आत्ता मरणाच्या दारात आहे आणि हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालेलं आहे. तर सुमित्रा म्हणू लागते आमच्यामुळं का? आम्ही काय केलेलं आहे? तर सौमित्र सांगतो की ओवीने एक्सपायर झालेले केक खाल्लेले आहेत म्हणून हे सगळं झालेलं आहे. त्याच्यावरती सुमित्राचं म्हणणं असतं हे ओवीने का केलं? जानकीला काही स्वयंपाक करता आला नाही का? तिने तिला खायला दिलं नाही का? तेव्हा सौमित्र म्हणतो की असा कसा विचार करू शकतेस ग, एवढी निर्दयी कशी आहेस तू? तेव्हा इकडे सुमित्रा म्हणू लागते मग काय चुकीचं बोलते मी? तेव्हा सौमित्र म्हणतो त्यांनी थोडेफार पैसे जे कमवलेले होते, एकतर दादाला आणि वहिनीला दोघांनाही काम मिळत नाही, लोक गावातली काम देत नाहीये त्याला, फक्त आणि ऐश्वर्या आणि सयाजीराव जबाबदार आहे, त्यांच्यामुळे त्यांना काम मिळत नाही. आणि आत्ता जे पैसे मिळालेले होते ते तुझ्या लाडक्या सुनेमुळं ते पण त्यांनी सगुणावर उपचार करायला वापरलेले होते. मग आता त्यांच्याकडे कुठून पैसे असणार आहेत? हे सगळं सुमित्राला बोललं जात असतं. तेव्हा सुमित्रा म्हणत असते हो पण मग मी तर सांगितलं होतं ना माझी ओवी इथंच घरी राहिली पाहिजे, तिला घेऊन जायचं नाही. ऋषिकेशने आणि ओवीने इथे थांबायचं होतं, मी जानकीला घराच्या बाहेर काढलेलं. तेव्हा सौमित्र म्हणतो की आई तू विसरतेस का तू पण एक आई आहे आणि ओवी त्यांची मुलगी आहे. जरी ती रणदिवेंची नात असली तरी ती जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाची मुलगी आहे आणि ती आता संकटात आहे, तरीही तू अशा पद्धतीने विचार करत आहे. तेवढ्यात सारंग तिथे येतो आणि तो हे बोलणं ऐकतो, त्यालाही धक्का बसतो. इकडे जानकी आणि ऋषिकेश यांचं ठरलेलं असतं. जानकी म्हणत असते की त्या ऐश्वर्याला मी सोडणार नाही, तिच्या झिंजा उपटणार आहे, आत्ताच्या आत्ता रणदिवेंच्या घरी जाणार आहे आणि त्या ऐश्वर्याची मी वाट लावणार आहे असं जानकीने ठरवलेलं असतं. आणि जानकी खूप चिडलेली असते. इकडे आता सुमित्रा आणि सारंग दोघंही धावत निघालेले असतात. ते हॉस्पिटलमध्ये येतात. ऐश्वर्या पण त्यांच्या मागून येते आणि जानकी मात्र खूप चिडलेली असते. जानकी म्हणत असते की तुम्ही इथे यायची काहीही गरज नाही, कारण माझ्या लेकराला आता तुमची सावलीही पडायला नको आहे असं जानकी स्पष्टपणे बोलत असते. तेव्हा सुमित्रा म्हणते की मला जायचंय, मला ओवीकडे जायचंय. सारंग पण आलेला असतो. जानकी म्हणत असते की हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. आणि मागून ऐश्वर्या येते आणि म्हणू लागते मी तुम्हाला सांगितलं होतं ना ती भेटू देणार नाही. तेव्हा जानकी त्या क्षणी ऐश्वर्याच्या झेंजा उपटायला सुरुवात करते, तिच्या कानाखाली मारते. आणि सुमित्रा त्याचबरोबर सारंग या दोघांनाही धक्का बसलेला असतो. सुमित्रा मध्ये पडते, परंतु जानकी म्हणते की बाद झालं, यापुढं कुणीही आमच्या नादी लागायचं नाही. आज हिने जे केलेलं आहे ना ते खूपच कहर केलेलं आहे. हिने माझ्या नवऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज माझ्या नवऱ्याच्या जीवावरती उठलेले आहे, माझ्या कुंकुवावरती उठलेले आहे, मी तिला सोडणार नाही असं जानकी म्हणत असते. तेव्हा सुमित्रा म्हणते म्हणजे काय म्हणायचंय तुला? तेव्हा जानकी म्हणते विचारा ना तिला, तिनं काय केलेलं आहे ते. ऋषिकेशच्या अवस्थेला कोण जबाबदार होतं ते सांगा मला.
तेव्हा इकडे जानकी बोलत असते आणि सुमित्राला मात्र धक्का बसलेला असतो आणि ऐश्वर्या पाहतच असते आणि जानकीने ऐश्वर्याच्या कानाखाली वाजवून तिची वाटच लावलेली असते. जानकी मात्र पाहत असते की हे सगळं कशामुळे झालेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण शांत राहत होतो, आत्तापर्यंत आपण समजून घेत होतो म्हणून झालेलं आहे, पण आज मी शांत राहणार नाही. ओवीचं तोंडही मी तुम्हाला पाहू देणार नाही. आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघून जायचं आहे असं जानकीनं सांगितलेलं असतं. सुमित्रा आणि सारंग या दोघांची हकलपट्टी तर केलेलीच असते, पण तिने ऐश्वर्याचं कानफाड फोडलेलं असतं, झिंज्या उपटलेले असतात आणि तिला हकलून दिलेलं असतं. त्याचबरोबर आता सारंगला ऐश्वर्या मात्र शिव्या द्यायला सुरुवात करते. मी सांगितलं होतं जाऊ नका म्हणून, तुम्ही ऐकलेलं नाही. खरं तर सुमित्रा मात्र इकडे हात जोडून जानकीच्या पुढे म्हणत असते की मला ओवीला भेटू दे, पण सुमित्राला मात्र जानकीने ओवीला भेटू दिलेलं नसतं. आणि इकडे सौमित्र म्हणत असतो की आई, आज जानकी वहिनीनं जे केलेलं आहे ते योग्यच केलेलं आहे. ऋषिकेश दादाच्या जीवावर जर ऐश्वर्या उठली असेल तर हे सगळं थांबायला हवं आहे. अजूनही तुझे डोळे उघडलेले नसतील तर जरा विचार कर, जे काही घडत आहे ते सगळं डोळे उघडून पहा. आज ऋषिकेश जानकी वहिनीची जी अवस्था झालेली आहे ना, त्याला सर्वस्वी आई तू जबाबदार आहे. तू जर त्यांना या घरातून बाहेर काढलं नसतं तर आज त्यांची ही अवस्था झाली नसते. या भाषेमध्ये सौमित्र बोलत असतो आणि सुमित्राची अक्कल ठिकाण्यावर आणण्याचा प्रयत्न करत असतो. जानकी ऋषिकेशने हा घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटतो ते कमेंट करून सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.